मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। शेतकऱ्यांचं उरलं सुरलं पीक सुद्धा पुरात वाहून गेलंय। पूरस्थिती इतकी गंभीर झाली आहे की जिल्ह्यातल्या अनेक पुलांवर पाणी आले। काही गावांचा संपर्क तुटलाय, तर पुर्णा नांदेड महामार्गावरही गेल्या 2-3 तासांपासून वाहतूक ठप्प आहे। इथली परिस्थिती दाखवतात आमचे प्रतिनिधी विशाल शिंदे। पावसाने अक्षरशः कहर केला आहे। नदी नाल्यांना अक्षरशः पूर आला आहे। शेतात नदीचा स्वरूप आलेले आहे। आपण बघू शकतो की मी आता नांदेड पूर्णा महामार्गावर आणि हा मार्ग पूर्णपणे ठप्प झालेला आहे। या मार्गावर असलेल्या नदीला पूर्णपणे पूर आल्याने शेत शिवारात पूर्णपणे पाणी घुसलं आहे। शेतात पूर्ण नदीचं स्वरूप आलं आहे। शेतात पूर्णपणे पाणी नदीप्रमाणे वाहायला लागलेलं आहे। आपण बघू शकतो की या मार्गावर मागील 2 तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक थांबलेली आहे। आपण बघू शकतो की लोकही या पुलापाशी थांबलेले आहेत। तर या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आपण बघितलं तर जिल्ह्यात एकूण बघितलं तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहे। जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्कही तुटलेला आहे। गावातील अनेक गावाचा संपर्क तुटला असून मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे। तर एकूणच बघितलं की परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, परभणी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।